नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत राजकारणाची वेगळ्या बातम्या दाखवतोय. आता उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांना अजित पवार गटाचं राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह मिळालं आहे. आता आपल्यासोबत राष्ट्रवादीचे महेंद्र काका धुरगुडे आहेत. यांनी इथं बैठक घेतलेली आहे आणि बैठकीत तिथं कार्यकर्ते आलेले आहेत. खूप कार्यकर्ते आहेत पाठीमागं. इकडे महिला पण आलेले आहेत. आता राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काय म्हणतात, राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाची प्रतिक्रिया घेणं महत्त्वाचं असतं. मला सतत वेगळे विषय दाखवतोय. उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील आमचं एकमेव असं चॅनल आहे. आमच्या चॅनलचे सर्वात जास्त सबस्क्रायबर आहेत आणि 2,07,00,000च्या वर व्ह्यूवर्स आहेत चॅनलचे. तुम्ही उस्मानाबाद जिल्ह्यातील अपडेट पाहिजे असतील तर आता चॅनल सबस्क्राईब करा. आपल्यासोबत आता महेंद्र काका धुरगुडे आहेत, जिल्हाध्यक्ष आहेत राष्ट्रवादीचे. काय सांगाल तुम्ही? आता पहिली बैठक पार पडलेली आहे इथं आणि पहिली प्रतिक्रिया काय असेल की अर्चनाताई पाटलांना माहितीकडून उमेदवारी मिळालेली आहे. आता बैठक पार पडली, नेमकं काय ठरलं आहे? प्रथम तर मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय नेते, पक्षाचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांचं जिल्हावासियांच्या वतीनं आभार मानू इच्छितो, ज्यांनी 3 पक्ष इतर मित्र पक्षाच्या चर्चेतून आपल्याला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जागा सोडवून घेतली आणि अर्चनाताईचा 4 एप्रिल रोजी प्रवेश झाला. त्याच दिवशी त्यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर आम्हाला एक पदाधिकाऱ्याची बैठक घेणं गरजेचं होतं. त्या अनुषंगानं आम्ही व्हॉट्सअपवर मेसेज देऊन कुणालाही फोन न करता त्या मेसेजवर आज आम्ही सर्व पदाधिकारी एकत्र आलो. सगळ्याची हितगुज केलं की काय आपल्याला करायला पाहिजे, कशा पद्धतीनं आपल्याला घड्याळ निवडून आणायचं आहे. कारण आपल्याला खूप मोठी संधी मिळाली आहे. डॉक्टर साहेबानं इथं घड्याळ रुजवलं. तेरणा कारखाना चालू असताना ज्यावेळेस राष्ट्रवादी निघाली, स्थापना झाली, त्याची पहिली बैठक तेरणावर झालेली आहे आणि ह्या जिल्ह्याचा खूप मोठा घड्याळाच्या चिन्हात आणि राष्ट्रवादीमध्ये आहे आणि त्याचंच पुनरावृत्ती म्हणून आम्हाला आज घड्याळ चिन्ह मिळालं, घड्याळाचा उमेदवार मिळाला. अतिशय आनंदाचं वातावरण आहे. सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमुखी अजितदादा पवारसाहेब यांच्या निर्णयाला समर्थन दिलं, त्याचे आभार मानले तिकीट सोडून घेतल्याबद्दल आणि घड्याळ चिन्हावर अर्चनाताई पाटील यांना निवडून आणण्याचा निर्धार आज व्यक्त केला. राष्ट्रवादीचे महेंद्र काका धुरगुडे आहेत आपल्यासोबत. महत्त्वाचा प्रश्न विचारावा यांना आज. मला सांगा, राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह जे आहे, या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी सुरेश बिराजदारदाजी यांचं नाव चर्चेत होतं. नेमकं ते आता बैठकीला उपस्थित नव्हते. त्यांचं नेमकं काय मत आहे? तुम्ही त्यांच्याशी काय बोलणं झालं आहे काय? जिल्ह्यातल्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला आम्ही व्हॉट्सअपवर मेसेज दिलेत. काही लोकांना फोनवर पण ऑफिसमधून फोन करून प्रत्येकाला सांगण्यात आलं होतं आणि दाजी कदाचित काहीतरी कामानिमित्त बाहेर असल्यामुळं येऊ शकले नाहीत आणि खरं आहे की दाजीला तयारी करायला सांगितली होती. दाजीसोबत आम्ही तयारी केलं होतं. रात दिवस एकत्र आम्ही सगळे जटलो. एकटं दाजीनं, एकट्या महेंद्र धुरगुडेनं पक्ष वाढवला नाही. पूर्ण पदाधिकाऱ्याने, कार्यकर्त्यांना आज पक्ष वाढवला आहे. जिल्ह्यात 1 नंबरचं काम गेली 9 महिने ह्या पक्षाचं चालू आहे. आम्ही थोडं कुठं तर कमी पडलो किंवा लोकांपर्यंत जाणं असेल, आमच्या उमेदवाराला घेऊन जाणं असेल, मग काय थोडं तांत्रिक अडचणी आल्या. निवडणूक मोठी आहे. दाजींचा सुद्धा सन्मान दादांनी केलेला आहे. त्यांना शब्द दिलेला आहे. त्याच्यामुळं दाजीसुद्धा नाराज असायचं काय कारण नाही. अर्चनाताईंनी जेवढ्या पण निवडणुका लढवल्यात तेवढ्या सर्व घड्याळ चिन्हावर लढवलेत आणि आता पण घड्याळ चिन्ह भेटले. हो, बिलकुल. काय वाटतं त्याबद्दल काय वाटतं? तुम्ही पण होता जिल्हा परिषद आणि योगायोग आहे. त्यांनी पहिले केशेगावला लढले. आता नंतरची एक निवडणूक त्यांनी लढवली 13ला. 2 निवडणुका त्यांनी घड्याळावर लढवल्यात आणि दुसऱ्या चिन्हावरच त्यांनी लढले नाहीत. म्हणजे ह्याचा अर्थ काय? त्याचं घड्याळाशी नातं आहे. अच्छा. हां, निश्चित त्यांचं नातं आहे. त्याच्यामुळं घड्याळाच्या चिन्हावर त्यांना परत एकदा मोठी संधी मिळाली. एक चांगली महिला आहे. मी सोबत त्यांच्या काम केलं आहे. धाडशी महिला आहे. महिलाला एकत्रित करणं असेल, महिलाची काय समस्या असतील, जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्यांनी चांगलं काम केलं. राष्ट्रवादीचे तुम्ही जिल्हाध्यक्ष म्हणून काय आव्हान असेल तुमचं आता? निश्चित जिल्हावासियांना एक महिलेला निवडून देण्याची संधी मिळणार आहे. ही वेल एज्युकेटेड महिला आहे. BE इंजिनियर झालेल्या, एकदम सगळ्या भाषावर प्रभुत्व असलेल्या, जिथं संसदेत गेल्यावर थोडं आपल्याला इंग्लिशची बी जाण असणं गरजेचं आहे. मोठमोठ्या योजना आणण्यासाठी, मोठमोठ्या कंपन्या इथं आणण्यासाठी ह्या गोष्टीचा निश्चित फायदा होईल. आणि एक महिला म्हणून आज त्यांनी 20 वर्ष आपण पाहतोय की कालच आले तर त्यांना उमेदवारी दिली असं नाही. काय लोक म्हणतात की बाबा एकाच घरात दिले. अहो, ज्या महिलेनं 20 वर्ष काम केले तिला संधी दिली आणि काम केल्यानंतर संधी मिळणं हे साहजिक आहे आणि त्यामुळं अर्चनाताईंना संधी मिळाली. आम्ही सर्वजण आणि माझा पक्षच नाही, आमच्या पक्षच नाही, पूर्ण जिल्ह्यातल्या
लोकांचं मत आहे किंवा एक अर्चनाताईचा चांगल्या सक्षम उमेदवार आहेत. आज गेल्या 5 वर्षात कुठला उद्योग आला नाही, काय आला नाही. त्या माध्यमातून येणाऱ्या 5 वर्षात निश्चित मोदी साहेबाच्या नेतृत्वात, अजितदादाच्या नेतृत्वात जिल्ह्याचा विकास झाल्याशिवाय राहणार. तर हे होते महेंद्र काका धुरगुडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष, आणि त्यांनी आता इथं लोकसभेची निवडणूक लागली आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं इथं त्यांच्या कार्यालयामध्ये कार्यकर्त्यासोबत आता बैठक पार पडली आणि बैठक झाल्यानंतर आपल्या चॅनलसमोर ते आलेले आहेत. त्यांची पहिली प्रतिक्रिया दाखवतो मी तुम्हाला सर्वात अगोदर फक्त टुडे समाचार न्यूज चॅनलवर. राष्ट्रवादीचे महेंद्र काका धुरगुडे यांचं काय मत होतं मी तुम्हाला दाखवलेलं आहे. असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट कळवू शकता. कॅमेरामन खंडू ओबळेसोबत मी हुकमत मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव. बाहेर का ओके राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अर्चनाताई तुम आगे बढ़ो, अर्चनाताई तुम आगे बढ़ो.